खरं तर आज त्यांची महाविकास आघाडीमध्ये असणारी अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या मनामध्ये वैफल्य आलं आहे. हीच भाषा महाभारतामध्ये कर्ण जो पांडवांचाच भाऊ होता पण कौरवांच्या बाजूने गेला तेव्हा अर्जुनाकडे बघून हीच भाषा करायचा, एक तर तू राहशील किंवा मी राहील. हा जो भ्रम आहे, गर्व आहे, ही गची जी बाधा आहे की मी म्हणजे मतदार माझ्या मागे आणि मतदारांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तो मीच घेईल, हा जो काही अहंकाराचा भाव आहे, या अहंकारातून ही भाषा जन्माला येते. खरं तर माननीय मोदीजींनी अतिशय संयमाने जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आपलं काय मत आहे, तेव्हा ते म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांनी जी काही मदत केली आहे, जेव्हा केव्हा उद्धवजी अडचणीत येईल, संकटात असेल, तेव्हा मदत करणारा मी असेल, ही भाषा. आणि मी मोदीजींना संपवून टाकतो, मी देवेंद्र फडणवीसला संपवून टाकतो, म्हणजे मतदारांनी यांना मतदान करण्याचा अधिकार यांनाच दिला आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी लोकशाहीमध्ये मतदाराची उद्धवजींना आहे, असा हा भाव आहे. हा जो काही अहंकाराचा भाव आहे, हा रामायणात टिकला नाही, हा महाभारतात टिकला नाही. नम्रता, संयम हाच भाव कामी येतो. आज जेव्हा महाविकास आघाडीमध्ये 19 मध्ये भारतीय जनता पार्टी सोबत असताना जेवढ्या जागा शिवसेनेच्या हिस्स्याला आल्या, आज त्यापेक्षा कमी जागा येत आहे. जेव्हा माननीय उद्धवजी म्हणतात किंवा त्यांच्या पक्षातर्फे कोणी उद्धवजींच्या बाबतीत म्हणतात की उद्धवजी भावी मुख्यमंत्री होईल, तेव्हा दूर दूरपर्यंत महाविकास आघाडीचा कोणताही मित्रपक्ष या आवाजाला साथ द्यायला तयार नाही. कोण मुख्यमंत्री होईल माहीत नाही. ज्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला धोका दिला, जनादेशाचा अवमान केला, ती खुर्ची आता धीरे धीरे दूर जाताना दिसत आहे. अशा प्रसंगात या भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मला वाटतं की त्यांच्या या वैफल्यग्रस्त मानसिकतेला जनतेनेही समजून घेतलं पाहिजे आणि विशेष करून भाजपच्या नेत्यांनीही समजून घेतलं पाहिजे. हा जो राग आहे ना, हा राग खरा भाजपवर नाही, हा मोदींवर नाही, देवेंद्रजीवर नाही, हा राग महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आहे, जे अजूनही मुख्यमंत्री झाल्यानंतर आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून आजही घोषित करायला तयार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.